morning students, today we are going to study interference of light. So let's see first here principle of superposition of waves. So what is principle of superposition of waves? लक्ष द्या इकडे. ही एक वेव्ह आहे, या लाईट सोर्स पासून ही इमिट झाली. हा दुसरा लाईट सोर्स आहे, याला म्हणून आपण सोर्स 1, याला म्हणून आपण सोर्स 2. इथूनही एक वेव्ह इमिट झाली. ह्या दोन्ही वेव्स या एका पॉइंट वरती येऊन मिळाल्या. ठीक आहे. या वेव्हचं डिस्प्लेसमेंट y1 आहे, या वेव्हसाठीचं डिस्प्लेसमेंट y2 आहे. आता जर तुम्हाला विचारलं की या वेव्हचं डिस्प्लेसमेंट किती आहे, किंवा मी म्हणते ही वेव्ह 1 आणि ही आहे वेव्ह 2, तर वेव्ह 1 चं डिस्प्लेसमेंट किती आहे तर तुम्ही सांगू शकता ते y1 आहे आणि वेव्ह 2 साठीचं डिस्प्लेसमेंट y2 आहे. पण जेव्हा या मीडियम मधून ट्रॅव्हल होताना एका ठिकाणी येऊन भेटल्या, तर या पॉइंट वरती यांचं डिस्प्लेसमेंट किती आहे हे जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या समोर प्रश्न उभा राहील. ठीक आहे. तर याला म्हणून आपण रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. हे काय असेल तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट असेल. हे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट फाइंड करणे म्हणजेच आहे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्हज. मग बघा, यावरूनच आपण याची डेफिनेशन बनवू शकतो. लक्ष द्या इकडे. व्हेन टू ऑर मोर वेव्हज traveling through a medium, arrive at a point simultaneously each wave produces its own displacement. Then the resultant displacement is equal to the vector sum of the displacements of all the waves. मग आपण काय लिहिलेलं आहे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स. व्हेन टू ऑर मोर वेव्स, इथे नंबर ऑफ वेव्स असू शकतात. वेव्ह y1, y2, y3 and so on, arriving at a point simultaneously, then each wave produces its own displacement. Here y1, y2, y3. Then the resultant displacement, मग ह्या पॉइंट वरचं जर डिस्प्लेसमेंट फाइंड करायचं त्याला मग आपण रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. देन द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू कसं मिळेल, ह्या सगळ्या वेव्हच्या डिस्प्लेसमेंटची जेव्हा आपण टोटल करू, वेक्टर सम करू तेव्हा. आता ह्या वेव्स लक्ष द्या इकडे, या पद्धतीनेही ट्रॅव्हल होऊ शकतात मीडियम मधून. ठीक आहे. यांना काय म्हणतो आपण सुपरइम्पोज होणे. ठीक आहे. मग ह्या ज्या मीडियम मधून ट्रॅव्हल होत आहे ह्या एकमेकींवरूनही जातील, एकमेकींच्या आजूबाजूनही जातील असं म्हणू आपण. मग याच्या डिस्प्लेसमेंट मध्ये काही फरक पडेल का नाही, यांचे जे काय म्हणू शकतो आपण पॅरामीटर्स आहे, पॅरामीटर्स मध्ये काहीच चेंज होणार नाही. या प्रत्येक वेव्हचं जे डिस्प्लेसमेंट असेल ते प्रत्येकीसाठी आपलं वेगळं असेल. ठीक आहे. So the resultant displacement is equal to the vector sum of the displacement of all the waves. आपण एक्झाम्पल ने समजून घेऊ. लक्ष द्या इकडे ही जी वेव्ह आहे डिस्प्लेसमेंट आपण y1 ने शो केलेलं आहे, डिस्प्लेसमेंट आपण y2 ने शो केलेलं आहे. सो वेअर हिअर y1, y2 are the displacements of two waves. ठीक आहे. मग आपल्याला रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आपण y ने शो करूया. y is the resultant
डिस्प्लेसमेंट, यांचं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट किती. सो बाय प्रिन्सिपल ऑफ superposition of waves, कसे द्यायचे. सो बाय प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह, काय म्हणतो प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह, द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू द व्हेक्टर सम y1 plus y2, vector sum of the displacement of all the waves. जेवढ्या काही वेव्स आहेत ज्या एका ठिकाणी येऊन भेटत आहेत त्या प्रत्येक वेव्हचं डिस्प्लेसमेंट यांची व्हेक्टर सम म्हणजे आपल्याला काय मिळेल तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट मिळेल. आता याच्यामध्ये दोन गोष्टी होऊ शकतात. लक्षात द्या इकडे ही एक वेव्ह आहे, अशी शो करते मी, ही एक वेव्ह आहे, ही दुसरी वेव्ह आहे, ही दुसरी वेव्ह आहे. तर लक्ष द्या इकडे एका वेव्हची क्रिस्ट कोइन्साइड विथ द क्रिस्ट ऑफ अदर वेव्ह. ठीक आहे, ही या पद्धतीने ही ट्रॅव्हल होऊ शकतात किंवा ही एक वेव्ह आहे, ही दुसरी वेव्ह आहे, या पद्धतीने ही ट्रॅव्हल होऊ शकतात. म्हणजे एका वेव्हचा जर क्रिस्ट आहे तर दुसऱ्या वेव्हचा हा ट्रॉफ आहे. ठीक आहे. सो two waves are in phase. आता नेमकं इन फेज म्हणजे काय तर तुमच्या तुम्हाला लक्षात यावं म्हणून इथे ही डायग्राम ड्रॉ केलेली आहे. ही आहे इन फेज साठी, म्हणजे ह्या ज्या दोन वेव्स आहेत त्या या पद्धतीने ट्रॅव्हल होतील. याला म्हणू आपण इन फेज. इन फेज म्हणजे काय तर दोघीही सेम अँगलनी ट्रॅव्हल होत आहे. ठीक आहे. एका वेव्हचा जर क्रिस्ट आहे तर दुसऱ्या वेव्हचा सुद्धा क्रिस्टच आहे. याला म्हणतो आपण इन फेज. टू वेव्स आर इन फेज. तर या वेळेस आपल्याला रिझल्टंट डिस्प्लेसमेंट कसं मिळेल तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू y1 प्लस y2. दोन वेव्हच्या डिस्प्लेसमेंटची व्हेक्टर सम म्हणजे यांचं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. बट इन केस ऑफ इफ टू वेव्स आर आउट ऑफ फेज म्हणजे लक्ष द्या इकडे ही डायग्राम असेल, मी इथे परत ड्रॉ करते. आउट ऑफ फेज म्हणजे एका वेव्हचा जर क्रिस्ट असेल तो कोइन्साइड होईल विथ ट्रफ ऑफ अनदर वेव्ह. ह्या वेव्हसाठी हा क्रिस्ट आहे तर इथे आहे हा ट्रफ. याला म्हणू आपण आउट ऑफ फेज म्हणजे दोघांचा फेज जो आहे तो वेगळा आहे. या कंडिशन मध्ये दोन वेव्हचा फेज कसा आहे तर सारखा आहे. ठीक आहे. आउट ऑफ फेज असेल त्यावेळेस रिझल्टंट डिस्प्लेसमेंट y इज इक्वल टू, बघा रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आपण कसं फाइंड करतो तर व्हेक्टर सम ऑफ द डिस्प्लेसमेंट ऑफ ऑल दी वेव्हज. ठीक आहे. तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट म्हणजे y1 फर्स्ट वेव्ह साठी आहे इथे y1. ठीक आहे. दुसऱ्या वेव्हची काय आहे तर ट्रफ आहे म्हणजे प्लस, ह्याला काय म्हणणार आपण y2 कसं असेल मायनस. ठीक आहे. याला काय म्हणू आपण मायनस. हा मायनस साइन कशासाठी आहे डायरेक्शन साठी. रिझल्टंट डिस्प्लेसमेंट y इज इक्वल टू y1 प्लस मायनस y2. या पद्धतीने आपण फाइंड करू शकतो. याला म्हणतो आपण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्हज म्हणजे काय, जेव्हा नंबर ऑफ वेव्हज ह्या मीडियम मधून ट्रॅव्हल होत्या आणि त्या जेव्हा एका ठिकाणी येऊन भेटल्या एका पॉइंट वरती येऊन जेव्हा त्या सुपर इम्पोज झाल्या त्यावेळेस त्यांचं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट फाइंड करणे म्हणजेच आहे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्हज. त्याच्यामध्ये दोन कंडिशन्स येतील. ह्या वेव्हज ट्रॅव्हल होताना एकतर इन फेज असेल आणि इन फेज असेल तर त्याचं डिस्प्लेसमेंट आपण या पद्धतीने फाइंड करणार आहे. अँड इफ टू वेव्हज आर आउट ऑफ फेज म्हणजे दोन्ही वेव्हचा जो फेज आहे हा मात्र जर डिफरंट असेल त्यावेळेस आपण काय करणार आहे याची व्हेक्टर सम करणार आहे. व्हेक्टर सम या पद्धतीने करणार आहे y1 प्लस मायनस y2. मायनस साइन फक्त आलेला आहे ह्या डायरेक्शन साठी. ठीक आहे. या वेव्हचं मॅग्निट्यूड जसं मी एक्झाम्पल जर सांगितलं तुम्हाला तर लक्ष द्यायचं. समजा ही जी फर्स्ट वेव्ह आहे
ही हिचा क्रिस्ट घेतलाय मी 4 सेंटीमीटर. ही जी दुसरी वेव आहे हिचा ही क्रिस्ट घेतलेला आहे मी 4 सेंटीमीटर. ठीक आहे. मग याचा डिस्प्लेसमेंट मला कसं मिळणार? रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काय मिळेल? तर 4 + 4 = 8 सेंटीमीटर. ठीक आहे. बट इन केस ऑफ आउट ऑफ फेज यामध्ये जर मी फाइंड केलं तर हे जर मी म्हटलं 4 सेंटीमीटर आहे, या दुसऱ्याची ट्रफ जी आहे ही आहे 4 सेंटीमीटर, तर बघा याचा रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आपल्याला कसं मिळेल? इथे आहे 4 सेंटीमीटर प्लस -4 मीन्स 0. का बरं? इथे काय होत आहे? दोन्ही वेव्हचं कॅन्सलेशन होत आहे. एका वेव्हची क्रेस्ट दुसऱ्या वेव्हची ही आहे ट्रफ. म्हणजे नेमकं काय? आपल्याला काय मिळेल? इथे इंटेन्सिटी 0 मिळेल किंवा अँप्लिट्यूड काय मिळेल? आपल्याला 0 मिळेल. डिस्प्लेसमेंट काय म्हणू आपण? इथे 0 आहे म्हणून एका वेव्हची क्रिस्ट आहे तर दुसऱ्या वेव्हची ट्रफ आहे. जेवढ्या याच्याने क्रिस्ट जाऊन राहिली आहे तेवढीच तिची ट्रफ ही आहे. म्हणजे इथे काय होऊन राहिलेले आहे? दोन्ही वेव्स कॅन्सल होऊन राहिलेले. ठीक आहे. म्हणजे इथे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आपल्याला काय मिळेल? 0 मिळेल. इथे मात्र रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काय मिळेल? इथे आपल्याला मॅक्झिमम मिळेल. आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टूड. त्यानंतर बघूया आपण कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स अँड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. पण त्याआधी आपण बघणार आहे इंटरफरन्स ऑफ लाईट. सो व्हॉट इज इंटरफरन्स? लेट्स सी हियर. लेट्स सी हियर व्हॉट इज इंटरफरन्स. तर लक्षात घ्या आपण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स बघितल्या. त्याच्यामध्ये बघितलं आपण इफ 2 वेव्स आर इन फेज अँड इफ 2 वेव्स आर आउट ऑफ फेज, त्यावेळेस आपल्याला रिझल्टंट डिस्प्लेसमेंट कसं मिळतं. ठीक आहे. तर इंटरफरन्स काय आहे? तर इंटरफरन्स हा सुपरपोजिशन ऑफ वेव्हचा एक इफेक्ट आहे. इंटरफरन्स काय आहे? सुपरपोजिशन ऑफ वेव्हचा हा एक इफेक्ट आहे. तर याच्यामध्ये काय होऊ शकते? एक तर 2 वेव्स ज्या मीडियम मधून ट्रॅव्हल होत आहे ह्या डिस्प्लेसमेंट जे आहे ते आपण काय करू शकतो? ऍड करू शकतो. त्यांची वेक्टर सम होईल किंवा ज्या 2 वेव्स आहेत तर त्या काय होईल? एकमेकांना कॅन्सलही करेल. ठीक आहे. तर लक्षात घ्या इकडे इंटरफरन्स बघा. इथे मी एक वेव्ह ड्रॉ केली आहे. ही एक वेव्ह आहे. त्याच पद्धतीने ही दुसरी वेव्ह मी इथे ड्रॉ केली. मग तिचं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट जर आपल्याला फाइंड करायचं असेल तर आपण ते फाइंड केलं होतं. याला म्हटलं आपण y1 हे आहे y2. सो रिझल्टंट डिस्प्लेसमेंट y = y1 + y2. यालाच काय म्हणतो आपण? इथे झालेली आहे आपली ऍडिशन. म्हणजे याला म्हणतो आपण इन्हान्समेंट. दुसरी कंडिशन बघितली होती. याला म्हटलं होतं आपण आर इन फेज. 2 वेव्स आर इन फेज. त्यानंतर बघितलं होतं आपण आउट ऑफ फेज. ठीक आहे. आउट ऑफ फेज. आउट ऑफ फेज म्हणजे काय? ही इथे एक वेव्ह ड्रॉ केली आहे मी आणि दुसरी वेव्ह आहे ही या पद्धतीने ड्रॉ केली. आता इथे बघा इथे काय झालेलं आहे? एका वेव्हचा क्रेस्ट कोइन्साइड विथ द ट्रफ ऑफ द अदर वेव्ह. म्हणजेच काय झालं? समजा हे 4 सेंटीमीटर आहे, ही 4 सेंटीमीटर आहे. तर काय मॅग्निट्यूड दोन्ही वेव्हचं सेम आहे. इथे मॅग्निट्यूड सेम आहे बट डायरेक्शन कशी आहे? तर अपोजिट आहे. आणि म्हणून याचं जर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आपल्याला फाइंड करायचं आहे ते आपल्याला या पद्धतीने y1 प्लस काय आहे? -y. ठीक आहे. मॅग्निट्यूड दोघांचंही सेम आहे पण डायरेक्शन मात्र कशी आहे? तर अपोजिट आहे आणि म्हणून आला मायनस साइन. ठीक आहे. तर याला काय म्हणू आपण? कॅन्सलेशन. कॅन्सलेशन म्हणजे एका वेव्हला दुसऱ्या वेव्ह करून कॅन्सल केल्या गेलं. बरोबर आहे. काय झालं? इथे ही वेव्ह डिस्ट्रॉय झाली म्हणू आपण. आपल्याला इथे डिस्प्लेसमेंट काय मिळणार? 0 मिळेल. ठीक आहे. यालाच आपण म्हणतो कॅन्सलेशन. मग इंटरफरन्स काय? तर इंटरफरन्स हा सुपरपोजिशन ऑफ वेव्हचा इफेक्ट आहे. तर आपल्याला डिस्प्लेसमेंट किंवा इंटेन्सिटी ऑफ लाईट कशी मिळेल? हाय मिळेल किंवा काय म्हणू शकतो आपण? मॅक्झिमम मिळेल किंवा इंटेन्सिटी ऑफ लाईट आपल्याला काय मिळेल? तर मिनिमम मिळेल. यालाच आपण काय म्हणतो? इंटरफरन्स म्हणतो. आपण याची डेफिनेशन लिहू. द फिनोमिना ऑफ इन्हान्समेंट. एक तर काय होईल? इन्हान्समेंट होईल. इन्हान्समेंट और काय होईल? तर आउट ऑफ फेज असेल. और कॅन्सलेशन ऑफ डिस्प्लेसमेंट. कोणाचं? तर डिस्प्लेसमेंटचं.
एक तर डिस्प्लेसमेंटला आपण ऍड करू किंवा काय होणार इथे कॅन्सलेशन होईल. द फिनॉमिना ऑफ इन्हान्समेंट ऑर कॅन्सलेशन ऑफ डिस्प्लेसमेंट अर्थातच हे केव्हा झालं तर ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ वेव्हज और आपण काय म्हणू ऑफ डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस्ड ड्यू टू superposition of light waves is called as interference of light. याला काय म्हणणार आपण इंटरफरन्स ऑफ लाईट. आता इंटरफरन्स ऑफ लाईट आर ऑफ टू टाइप्स. सो टाइप्स ऑफ इंटरफेरेन्स. ठीक आहे, त्याची टाइप्स बघूया आपण. हे रब करून घेत आहे मी, तर लक्ष द्यायचे. There are two types of interference. First, a constructive interference. दूसरा टाइप आहे याचा डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. सगळ्यात अगोदर समजून घेऊया आपण व्हॉट इज कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे ज्याच्यामध्ये टू लाईट वेव्हज आर इन फेज असेल. कशा असेल या लाईट वेव्हज आर इन फेज असेल. इन फेज म्हणजेच आपण या अगोदर बघितलं. इन फेज म्हणजे नेमकं काय तर क्रिस्ट ऑफ वन वेव्ह coincide with crest of other wave, or we can say trough of one wave coincide with trough of other wave. Means लक्ष द्या इकडे crest of one wave is coincide with the crest of the other wave. यालाच आपण काय म्हणतो टू वेव्हज आर इन फेज. ठीक आहे, सगळ्यांना नक्कीच कळलं असेल. त्यानंतर याच्यामध्येच काय crest of one wave coincide with the crest of other wave or the trough of one wave coincide with the trough of other wave. काय होणार आहे ते तर रिझल्टंट displacement and resultant intensity कशी असेल नक्कीच मॅक्झिमम असेल. इंटेन्सिटी इज मॅक्झिमम. काय इथे इंटेन्सिटी मॅक्झिमम होईल. एक्झाम्पल बघितलं होतं आपण. हे जर 4 आहे, हे पण जर 4 असेल तर 4 + 4 किती होणार आहे 8. ठीक आहे, म्हणजे जी रिझल्टंट वेव्ह आपल्याला मिळेल तिचं अँप्लिट्यूड कसं असेल जास्त असेल, तिचा पीक जास्त असेल. ठीक आहे, तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट अँड रिझल्टंट इंटेन्सिटी मॅक्झिमम म्हणजेच काय लाईट एनर्जी अपियर. लाईट एनर्जी अपियर मॅक्झिमम. लाईट एनर्जी कशी मिळेल आपल्याला मॅक्झिमम मिळेल. लाईट एनर्जी मॅक्झिमम म्हणजे आपल्याला स्क्रीनवरती काय मिळेल तर ब्राईट बँड मिळेल. ब्राईट बँड म्हणून किंवा ब्राईट पॉइंट म्हणून काय मिळेल आपल्याला ब्राईट पॉइंट हा स्क्रीनवरती दिसेल. ठीक आहे, म्हणजे हा एक सोर्स आहे आणि हा दुसरा सोर्स आहे. ह्या सोर्स पासून
आणि हा इथे स्क्रीन आहे म्हणून आपण, हा काय आहे, स्क्रीन आहे. ठीक आहे. हा सोर्स S1, हा आहे सोर्स S2. या सोर्स पासून जी एक लाईट वेव्ह इमिट झाली ती या स्क्रीनवरती इथे येऊन भेटली. ही दुसरी वेव्ह इमिट झाली, ही इथे येऊन भेटली. त्यावेळेस या स्क्रीनवरती आपल्याला काय दिसेल, तर ब्राईट पॉइंट दिसेल. ब्राईट पॉइंट दिसेल म्हणजेच इथे एनर्जी, लाईट एनर्जी काय म्हणू आपण, मॅक्झिमम असेल. तर हे केव्हा असेल, जेव्हा क्रिस्ट ऑफ वन वेव्ह इज कोइन्साइड विथ द क्रिस्ट ऑफ द अदर वेव्ह, त्यावेळेस. ठीक आहे. आता बघूया आपण डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. तर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे काय, याच्यामध्ये ज्या दोन लाईट वेव्हज आहेत त्या कशा असेल, तर आउट ऑफ फेज असेल. आउट ऑफ फेज असेल. आउट ऑफ फेज म्हणजेच एक वेव्ह अशी असेल, म्हणजे एका वेव्हचा क्रिस्ट असेल तर दुसऱ्या वेव्हचा काय असेल, ड्रॉप असेल. ठीक आहे. याला काय म्हणू आपण, आउट ऑफ फेज. ठीक आहे. आउट ऑफ फेज म्हणजेच काय, तर क्रिस्ट ऑफ वन वेव्ह कोइन्साइड विथ, बोला तुमच्याच लक्षात आलं असेल आता, क्रिस्ट ऑफ वन वेव्ह कोइन्साइड विथ द ट्रफ, यस, ट्रफ ऑफ अदर वेव्ह. बघा, क्रिस्ट ऑफ वन वेव्ह कोइन्साइड विथ द ट्रफ ऑफ द अदर वेव्ह. क्रिस्ट ऑफ वन वेव्ह कोइन्साइड विथ ट्रफ ऑफ अदर वेव्ह और ट्रफ ऑफ वन wave coincide with trough of one wave coincide with crest of other wave. ठीक आहे. म्हणजेच बघा, यावेळेस काय होणार आहे, तर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मध्ये क्रिस्ट सोबत जेव्हा क्रिस्ट कोइन्साइड होत आहे तेव्हा अँप्लिट्यूड किंवा डिस्प्लेसमेंट कसं असेल, मॅक्झिमम असेल. आणि म्हणून आपल्याला इंटेन्सिटी कशी मिळाली, मॅक्झिमम मिळाली. पण इथे काय म्हणून राहिलं, क्रिस्ट ऑफ वन वेव्ह कोइन्साइड विथ द ट्रफ ऑफ द अदर, म्हणजे इथे काय म्हणून राहिलं, कॅन्सलेशन होऊन राहिलं. इथे काय म्हणून राहिलं, कॅन्सलेशन होऊन राहिलं. मग रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आणि रिझल्टंट इंटेन्सिटी आपल्याला कशी मिळेल, तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट and resultant intensity is minimum. कशी मिळेल आपल्याला, मिनिमम मिळेल. ठीक आहे. रिझल्टंट डिस्प्लेसमेंट अँड रिझल्टंट इंटेन्सिटी मिनिमम मीन्स लाईट एनर्जी डिसअपियर्स. लाईट एनर्जी लाईट एनर्जी काय होणार, डिसअपियर्स. लाईट एनर्जी दिसेल का आपल्याला, नाही दिसणार. म्हणजेच ह्याच केसमध्ये बघा, इथे S1 आणि S2 हा सोर्सेस आहे. याचा जर क्रिस्ट हा क्रिस्ट सोबत कोइन्साइड होत आहे त्यावेळेस आपल्याला मात्र ब्राईट पॉइंट मिळत आहे. आणि याच्याच विरुद्ध जर इथे बघा तुम्ही, हा जर स्क्रीन घेतला आपण, इथे दिसत आहे की नाही माहिती नाही मला, इथे लक्षात घ्या. हा जर स्क्रीन आहे, हा सोर्स S1 म्हणू आपण, हा आहे लाईट सोर्स S2. इथून जी एक वेव्ह इमिट झाली ह्या स्क्रीनवर येऊन भेटली, तर ह्या वेव्हचा जर क्रिस्ट आहे तर दुसऱ्या वेव्हचा हा असेल ट्रफ. ठीक आहे. तर इथे काय होणार आहे, लाईट एनर्जी डिसअपियर्स. लाईट एनर्जी तुम्हाला दिसणार नाही, म्हणजे काय म्हणू आपण, काय मिळेल तुम्हाला, तर डार्क पॉइंट मिळेल. डार्क पॉइंट मिळेल. ठीक आहे. तर हा एक कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि यालाच म्हणू आपण डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे काय, when two light waves traveling through a medium arriving at a point in phase. In phase means that is crest of one wave coincide with the crest of other wave or drop of one wave coincide with the drop of the other wave. त्या कंडिशन मध्ये रिझल्टंट डिस्प्लेसमेंट अँड रिझल्टंट इंटेन्सिटी विल बी मॅक्झिमम. And the resultant intensity will be maximum, then the light energy appears maximum, and hence we got the bright point on the screen. And what is destructive interference? The destructive interference when two light waves traveling through a medium arriving at a point are out of phase. In out of phase, that is crest of one wave coincide with the drop of the other wave or drop of one
one wave coincide with the fullest of the other wave, then the resultant displacement and resultant intensity will be minimum, and hence light energy disappears and we got a dark point. ठीक है.